जाऊयात भिवंडीमध्ये मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली आहे। भिवंडीतील गंगाराम वाडीमधील कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली आहे। या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झालाय, तर ढिगाऱ्याखाली 2 ते 3 जण अडकल्याची भीती वर्तवली जाते। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। इमारतीचा पिलर धोकादायक झाल्याने रात्री दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। ही बिल्डिंग कंप्लीट खाली होती, ह्याच्यात काही रिपेरिंगचं काम चालू होतं। इथे जी घटना घडली, जे 5-6 लोक, जसा जी आमदार साहेबांनी सांगितलं का 5-7 लोक इथे आतमध्ये आहेत, त्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करूया। आमच्या महानगरपालिकेच्या साऱ्या टीम लागलेले आहेत, आपणही इथे आहोत। आपल्याला अर्ध्या तासात काय ते रिझल्ट मिळेल। आता आपण त्याच्यात सांगता येणार नाही, मी याच्यात आहे, पण ती परिस्थिती बिल्डिंगची मी बघितली तर ती असं वाटत नाही 20 वर्षाची बिल्डिंग आहे, असं वाटतं 30-40, कारण का मी आतमधले गंजलेले फोटो बघितले, पूर्ण गेलेली होती। आणि ती म्हणून महापालिकेने त्याला AC कॅटेगरीमध्ये दाखल केलेली। 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत आहे। बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळी बाहेर निघालेली होती। एनडीएफच्या टीमला आपण बोलवलं, महापालिकेची टीम पहिलेच आलेली, पोलीस पण पहिलेच आलेले, सगळी पूर्ण टीम लागलेली आहे। पण आता हे काम सुरू आहे, अंदाजे आता थोडंसं 5-10 मिनिटात माहिती पडेल काय झालंय परिस्थिती। आपण पाहतोय भिवंडीमध्ये इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। या ठिकाणी रात्री ही दुर्घटना घडली आहे। ही इमारत पूर्णपणे मोकळी होती, मात्र या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू होतं। या ठिकाणचा पिलर खराब झाल्या कारणानं त्या पिलरच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच ही दुर्घटना कोसळली आहे। विशेष म्हणजे एनडीआरएफची टीम असेल, महानगरपालिकेची टीम असेल, या टीम्सला या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक जुनी चाळ देखील तोडावी लागली आहे आणि या ठिकाणी मदत कार्य सुरू करण्यात आलं। मात्र या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। भिवंडीतल्या या सगळ्या घडामोडी आपण थेट पाहतोय। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेत आहे आमचे प्रतिनिधी फैयाज शेख। भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंडमधील जी इमारत दुर्घटना आहे, इमारत दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 5 मृतदेह हे काढण्यात आले आहेत। आपण जर मागं बघू शकता का या इमारतीचे दुरुस्तीचं जे काम आहे, हे रात्री दुरुस्तीचं काम सुरू होता। दुरुस्तीचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळली असून आत्तापर्यंत किमान 6 ते 7 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। यापैकी 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। आता 6वा देखील मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफ असो का TDRF असो जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत। फैयाज शेख, साम TV, भिवंडी।